नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केलेली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कारवाई करत मालवण पोलिसांनी शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली आहे. जयदीप आपटेला त्याच्या घरातून पोलिसांनी अटक केलेली आहे आणि गेल्या 2 आठवड्यांपासून जयदीप आपटे हा फरार होता. जयदीप आपटेला पकडण्यासाठी अनेक पथकं नेमण्यात आली होती आणि कल्याणचे डीसीपी सचिन गुंजार यांच्या टीमनं जयदीप आपटेला अटक केली आहे. दरम्यान आता त्याला कोर्टात हजर करण्यासाठी सिंधुदुर्गच्या दिशेनं पोलीस रवाना झालेले आहेत. अटकपूर्व जामिनासाठी न जाता त्यांनी स्वतःहून सरेंडर होणं आणि पोलीस यंत्रणेला सहकार्य करणं हे आम्ही उचित समजलं आणि त्या हिशोबाने त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून कालच निर्णय झाला होता की त्याला सरेंडर करायचं. आज तो आला रे आला की बाजारपेठ पोलीस स्टेशनला येईल, स्वतःला सरेंडर करायचं इच्छा दर्शवेल तो आणि पुढची सगळी न्यायिक प्रक्रिया जी आहे ती होईल, असं आजच आमचं दुपारी ठरलं होतं आणि त्यानुसार सगळं घडलेलं आहे. आणि ही काही चुकीची जी स्टोरी सांगितली जाते की तो काळोखात लपून जात होता कुटुंबात, ते सर्व साफ खोटं आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणं, जे काही त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कसे निराधार आहेत हे सांगणं तपास यंत्रणेला आणि न्यायालयाला सामोरं जाणं न्यायालयाला, हे आता आम्ही ठरवलेलं आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे. सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, खरं तर 2 आठवडे जयदीप आपटे फरार होता आणि 2 आठवड्यानंतर आता त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. कल्याणच्याच घरातून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. आता त्याला कोर्टात देखील हजर केलं जाणार असल्याचं कळतंय. काय अपडेट? प्राजक्ता, काल कल्याण पोलिसांनी जयदीपला अटक केल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता आणि सिंधुदुर्ग पोलीस आता जयदीपला घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळातच मालवण कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आल्याचं दिसतंय. पोलिसांच्या हालचाली वाढल्याचं आहे ते पाहायला मिळते, कारण जयदीप आपटे विरोधात शिवप्रेमींचा रोष आहे तो पाहायला मिळते. संताप आहे तो व्यक्त करताना सगळे शिवप्रेमी पाहायला मिळाले. यावरून राजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते घडलं होतं. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माफी सुद्धा मागावी लागली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडून येण्यासाठी पोलीस बंदोबस्त त्या परिसरामध्ये तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळते. काही वेळातच जयदीप आपटेला या ठिकाणी मालवण कोर्टामध्ये आहे ते हजर करण्यात येणार आहे. जयदीप आपटेवरती जी कलमे लावलेली आहेत त्या कलमांच्या नुसार आहे ते या ठिकाणी मालवण पोलिसात दाखल झाला होता. त्याचं या ठिकाणी विश्लेषण आहे ते आज कोर्टामध्ये वकिलांना करावं लागणार आहे. याशिवाय लुकआउट नोटीस आहे ते जयदीप आपटे विरोधात आहे ते जाहीर केले होते. तो फरार होता आणि त्यानंतर जयदीप आपटे तब्बल 10 दिवसांनी पोलिसांच्या हाती लागला होता. तो नेमका कुठे कुठे गेला होता, त्याचा ठाव ठिकाणा काय होता आणि त्याला कोणी पाठीशी गाठलं, कोणी आश्रय दिलं, या सगळ्याचा तपास आहे ते पोलिसांना करावा लागणार आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस आता त्याची किती दिवस कोठडी मागतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच पाहायला गेलं तर जयदीप आपटे आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे. त्याला या ठिकाणी न्यायालयात हजर करण्यात आहे. दुसरा जो आरोपी आहे ते चेतन पाटील, याला सुद्धा त्याची कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे त्याला सुद्धा या कोर्टामध्ये आहे ते हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची सुद्धा कोठडी वाढवली जाणार का हे सुद्धा पाहणं आहे ते महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच संवेदनशील या गुन्ह्यामध्ये आहे ते जयदीप आपटे फरार होता. तो आता पोलिसांच्या हाती लागल्यानंतर आता पोलीस त्याला कोर्टामध्ये हजर करतायत आणि हजर केल्यानंतर नेमकं न्यायालय त्याबाबत काय निर्णय देते हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. प्राजक्ता, निश्चितच ज्ञानेश्वर, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी जयदीप आपटे याला रात्री कल्याणमध्ये मंगेश शेळके यांनी ताब्यात घेतले. मंगेश शेळके यांना जयदीप आपटेंच्या निवासस्थानी पहाऱ्यासाठी बसवलं होतं. रात्री जयदीप आपटे निवासस्थानी आले असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कल्याणच्या या दूधनाका परिसरातून काल शिल्पकार जयदीप आपटेला अटक करण्यात आलेली आहे. कल्याण भूषण, कल्याणची शान अशी करून जयदीप आपटे याचा अनेक वेळा या कल्याणमध्ये सत्कार केला गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट येथील जो गड आहे त्या गडावरती जयदीप आपटे याने जो पुतळा उभारला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण केलं गेलं आणि या सगळ्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कशा रीतीनं सगळा सोहळा होता तो सगळ्यांनी पाहिला होता. नेमकं काय त्या काल रात्री घडलं हे आपण पाहूयात की कशा रीतीनं जयदीप आपटे इथं आला आणि पोलीस होते.
खरं तर डीसीपी सचिन गुंजाळ यांनी एक खूप चांगली युक्ती लढवली की या ठिकाणी पोलीस जे सुरुवातीला वर्दीमध्ये बसवले होते त्यानंतर त्यांनी साध्या वेशात बसवले. आपल्याला ते कळालं नाही आणि तो इथे आतमध्ये आल्यानंतर त्याने मास्क लावलं होतं आणि तत्काळ दादा आपलं नाव? मंगेश शेळके. शेळके साहेब, काल रात्री काय कसं आपण ओळखलं जयदीप आपटे किती वाजता आला आणि कसं आपण त्याला ताब्यात घेतलं? ते 10च्या नंतर आला होता तो. त्याचं मास्क वगैरे आणि बॅग वगैरे होती त्याच्यावर. मग त्याला विचारणा केली असता तर मास्क खाली घ्यायला लावला. मग त्यामुळे तो ओळखण्यात आला तो का जयदीप आपटेच म्हणून. सुरुवातीला जेव्हा तो इथे आला, तुम्ही इथे ड्युटी करत होतात, कोणी ओळखू नये म्हणून तुम्ही पूर्णपणे दबा धरून बसला होतात, पण इथे तो आला तेव्हा वाटलं होतं की तो जयदीप आपटे? नाही, त्याच्या बघण्यावरून वाटलं नाही, पण त्यात डाऊट आला. त्याच्यात मास्क वगैरे लावला होता ना, त्यामुळे मास्क काढायला लावला त्याला. कारण ड्युटी करत असताना तुम्ही इथे तुम्हाला दिवसभर कोण येतं जातं तुम्ही लक्षात तुम्हाला आला असेल, त्यामुळे अचानकपणे एक वेगळी व्यक्ती वाटली. हो, वेगळी वृत्ती वाटली, त्यामुळे विचारणा करणार होता त्याला. पण ज्यावेळी त्याने मास्क खाली केलं तर जयदीप आपटे निघाला तो. हो, जयदीप. मग काय पुढे तो बोलत होता का की मी निर्दोष आहे किंवा मला घरी जायचं भेटायचं, काय बोलत होता? नाही, तसलं काही बोललं नव्हतं. मग त्याला इथे बसून ठेवला खाली? हो, बसून ठेवलं आणि वरिष्ठांना कळवलं. ओके, वरिष्ठांना काय तुम्ही वर्दी दिली तुम्ही? वर्दी अशी दिली की साहेब इथे जयदीप आपटे आलेला आहे म्हणून, बस एवढीच सांगितलं त्यांना. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही? नाही, पळून जाण्याचा काही प्रयत्न वगैरे नाही केलेला. शेवटी त्यांनी साध्या वेशामध्ये पोलीस तैनात केले आणि त्यानंतर जेव्हा जयदीप आपटे इथे आला तेव्हा हे जे शेळके इथे जे पोलीस कर्मचारी बसलेले आहेत त्यांनी जयदीप आपटेला ओळखलं. मास्क घातलेली व्यक्ती होती, मास्क घातला, ओळख लपवण्याकरता आपटेने मास्क घातला, पण त्या मास्कमुळे जयदीप आपटे जो आहे तो लक्षात आला आणि शेवटी शेळके यांनी जर मास्क काढायला लावलं तेव्हा तो जयदीप आपटे निघाला आणि त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात या शेळके या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलं आणि पुढची कारवाई त्याला नंतर जे सिंधुदुर्ग पोलीस आहेत त्यांनी अटक करून मालवणला नेलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.